शेतकरी राजा आसमानी आणि सुलतानी संकटाचा सामना करत आता फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये त्याच्या घरात जेव्हा गहू आले, या ज्या गव्हाचा भाव हा 3500 ते 4000 रुपये होता, त्या गव्हाचा भाव आता मार्केटमध्ये 2000 ते 2200 रुपये आहे. ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत डॉलर हरभरा 12000 रुपयानं चालू होतं मार्केटमध्ये, त्याच्या घरात हरभरा आलं आणि तुम्ही 7000 रुपये त्याचा भाव केला. ज्याची तूर 9000 रुपये भाव होता, तो आज तुम्ही 8000 आणला. जे सोयाबीन आतापर्यंत 5600 रुपयानं होतं, ते तुम्ही आता 4800 8500 रुपयाला विकावं लागतात. मार्च महिना आहे, सावकार त्याच्या दाराशी आहे. पहिलं पीक अतिवृष्टी चाललं गेलं. दुसरं पीक त्यानं रातचं बेरातचं जाऊन बार देऊन पावसात भिजून लाईनची वाट अशी, जेवढी एखाद्या याची वाट तुम्ही बघत नाही एवढी तुमची लाईनची वाट तो रातच्या 12 वाजता वाजेपर्यंत पाहिल. लाईट चमकला की आपलं पीक पाण्यासाठी तो गेला आणि त्याच्या हातामध्ये त्याचा माल आला, शेतामध्ये त्याच्या घरात त्याचा माल आला. त्यानं जेव्हा मार्केटमध्ये विक्री काढला तेव्हा तुम्ही त्याचा कवडी मोल भाव लावला. अरे मार्च महिना आहे, सावकार त्याच्या दाराशी आहे, पतसंस्था बँका त्याच्या दाराशी आहे. तो बिचारा करेल काय? राजाचा पैसा त्याला द्यायचा आहे. अपमानित केल्यात आहे आणि सरकारला विनंती आहे की तुम्ही जेव्हा एखादा शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा बोंबाबोंब केल्यापेक्षा आज त्याच्या मालाला हमी भाव द्या. जे भाव त्याच्या दारात जेव्हा माल येते तेव्हा कमी होतो, हा भाव कुठल्याही परिस्थितीत कमी झाला होता कामा नये. एवढंच मला आजच्या निमित्तानं सांगायचं आहे. म्हणून सरकारला माझी विनंती असेल, मी प्रभाकर वाघमारे, महाराष्ट्र शासन जिल्हा योग पुरस्कार प्राप्त MSWMA सायकोलॉजी, या शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या. दुसरं त्याला काही नको, त्याच्या कष्टाला भाव द्या. एक दिवस तुमचा गॅस बंद पडला तर तुमची ही बोंब झाली. अहो मला सांगा, त्यानं अन्न पिकवणं बोंब जर बंद केलं तर तुमची काय बोंब होईल? एवढं तुम्हाला सांगायचं. थँक्यू.